नमस्कार, रामकृष्ण हरी. माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. आज मी तुमच्यासमोर गणेश पुराण कथासागर घेऊन येत आहे. अध्याय 9. भृगु ऋषींनी कथन केला पण गणेश पुराण महिमा. सूत पुढे म्हणाले, भृगु ऋषींनी अंतर्ज्ञानाने सोमकांताच्या पूर्वजन्माचे सूक्ष्मावलोकन केले आणि पुढे ते म्हणाले, राजा, तुझी पूर्वजन्माची पापेच इतके आहेत की त्याच्यावर कोणतेही उपाय करता येणार नाही. तरी तू निराश होऊ नकोस. तू जर गणेश पुराणाचे श्रवण केलेस तर यातून तुझी सुटका निश्चित होईल. असे म्हणून ऋषींनी अष्टदश नाममंत्रित पवित्र जल सोमकांताच्या अंगावर शिंपडले. ते पाणी सोमकांताच्या अंगावर पडताच त्याच्या नाकातून एक अत्यंत लहान मनुष्य बाहेर पडला आणि बघता बघता तो इतका वाढला की 7 वृक्षापेक्षा जास्त त्याची उंची झाली. त्या मनुष्याचे डोळे अगदी लालभडक होते. त्याची जीभ खूप लांब असून त्याच्या मोठ्या तोंडातून लोंबत होती. काळाकुट्ट असा त्याचा वर्ण होता. त्याच्या तोंडातून कधी रक्त, अग्नी तर कधी पू अशी घाणेरडे पदार्थ बाहेर येत होते. त्याचे दात तो कडाकडा चावीत होता. असा त्या महाकाय पुरुषाचे ते रौद्र पाहून आश्रमातील सगळेच घाबरले. ऋषींनी त्याला विचारले, हे पुरुषा, तू कोण आहेस? त्यावर तो म्हणाला, मला पापपुरुष म्हणतात. मी प्रत्येक प्राण्याच्या शरीरात वास्तव्य करतो. तुमच्या मंत्राच्या प्रभावाने मी या राजाच्या शरीरातून बाहेर आलो आहे. मला खूप भूक लागली आहे. तेव्हा मी काय करू ते प्रथम सांगा. मला जर काहीच खायला मिळाले नाही तर मी या सोमकांतासह तुम्हा सर्वांना खाऊन टाकेन. आपण मला या राजाच्या शरीरातून जसे बाहेर काढले तसे मला दुसरीकडे राहण्याचे ठिकाणी द्यावे. त्या ऋषी म्हणाले, ते समोर आंब्याचे झाड मोठे आहे दिसतंय ना, त्याच्या ढोलीत राहा आणि त्या झाडाची पाने खा. त्या पापपुरुषाने आंब्याच्या झाडाला स्पर्श करताच त्या झाडाचे भस्म झाले, जळून त्याची राख झाली. पण भृगु ऋषीला घाबरून तो महापुरुष त्या राखेच्या ढिगाऱ्यात दडून बसला. हे पाहून भृगु ऋषी म्हणाले, हे राजा, तुझ्या हातून खूपच महाभयंकर पापे झाली आहेत. तू गणेश पुराणाचे श्रवण कर. त्या पुण्याने हे आंब्याचे झाड पुन्हा पूर्ववत होईल आणि तू पापमुक्त होशील. राजा म्हणाला, ऋषीवर्य, गणेश पुराण हे मी कधी वाचले नाही, कधी ऐकले नाही. ते ऐकणारा मला कोणी मिळेल का? यावर ऋषी म्हणाले, एकदा ब्रह्मदेवाने हे पुराण व्यासांना सांगितले होते. ते गणेश पुराण व्यासांनी मला सांगितले. तुझी जर इच्छा असेल तर मी सांगतो तुला. पण प्रथम तू त्या सरोवरात जाऊन स्वच्छ आंघोळ कर व शुद्ध मनाने माझ्याकडे ये. त्यावर लगेच सोमकांत सरोवरात जाऊन आंघोळ केली व आजपासून गणेश पुराण ऐकणं अशी मनाशी ठरवले. असा संकल्प करताच राजाचा रोग लगेचच बरा झाला. भृगु ऋषींच्या कृपेने त्याच्या शरीराची सर्व क्षते पूर्णपणे बरी झाली. शरीरातील सर्व कृमी नाहीशी झाली. त्यामुळे सोमकांताला खूप आनंद झाला. ऋषींनी त्याला आश्रमात बोलावले. तिथे त्याला बसायला आसन दिले. सोमकांताला दिव्य शरीर प्राप्त झाले होते. तो ऋषींना म्हणाला, महाराज, मी फक्त संकल्प केला, त्यामुळेच माझी भयंकर व्याधी नाहीशी झाली. खरंच हे पुराण अत्यंत श्रेष्ठ आणि आश्चर्यजनक आहे. त्यावर ऋषी म्हणाले, खरंच हे पुराण महान आहे. ज्याच्या पदरात अनेक जन्माचे पुण्य आहे त्यालाच हे पुराण ऐकण्याचा लाभ होईल. जे पुराण ऐकतील त्याच्या 7 जन्मीची पापे नष्ट होतील. ब्रह्मस्वरूप असलेल्या गणेशाचे महात्म्य वर्णन करायला कोण समर्थ आहे? प्रत्यक्ष सहस्रमुखी शेष देखील त्याचे वर्णन करण्यास असमर्थ आहे. ज्याची श्री गजाननावर पूर्ण श्रद्धा आहे त्यानेच हे पुराण ऐकावे. समाप्त. रामकृष्ण हरी. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. धन्यवाद.